नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी आज मासवड्या करणार नाही, तर त्यासाठी तीळ घेतले 50 ग्राम, शेंगदाणे 50 ग्राम घेतले, तर लसूण घेतलाय, जरा लसूण जास्तीच घेतलाय, मासवड्याला लसूण लागतोय म्हणून। कांदा 2 चिरून घेतलेत मोठं, आणि ही खोबरं आहे चांगलं, एक उंटी वाटी किसून घेतले, आणि ही बडीशेप आहे 1 चमचा मोठा, धने 2 चमचे आहेत, जिरे 1 चमचे आहे, आणि लवंग 4 आहे द्या, दालचिनी आणि चक्री फूल। तर आता ही सुका मसाला आहे सगळा एक जागीच करून मी भाजून घेते। मासवड्या करायच्या म्हणजे कधीतरी असं म्हणजे करून खाल्ल्यानं चवीला चांगलं आहे, पण ह्याचं लईच सगळं साहित्य गोळा करायला लागतं या, आणि करायचं पण जरा जास्त ह्याला त्रास आहे म्हणा। पण आता बघा, त्रास केल्याशिवाय तर खायला कुठलं भेटणार आहे। तर आता ही तीळ भाजून घेते मी जरा। तीळ आपल्याला बिन तेल घालताच भाजायचं आहे। शेंगदाणे तेलात भाजून घ्यायचं। तर आता हे तीळ आपलं गवळ चांगलं भाजले आता, कलर बदली झाला याचा। तर आता हे तीळ काढून घेते मी। तर आता शेंगदाणा आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे शेंगदाणे पण भाजले, आता मी काढून घेते। तर आता ही कांदा मी चांगला तेलात म्हणजे तळून घेतल्यासारखाच घ्यायचा आहे। आता अजून अर्ध टोपात तेल टाकते मी।
तर ही लसूण बी आता मी त्यातच टाकून भाजून घेते. काही कांदा चांगला एकदम लाल होईस्तोवर भाजायचा आहे आपल्याला. ही खोबरं टाकले कढईत म्या. ही जरा भाजून घेते तांबूस रंगावर. त्याला काय तेल घालायचं नाही, काय नाही, सुकंच भाजायचं आहे. आणि ही आपल्याला बेसनचं पीठ वैरायला मिरच्या 1-4 घेतले द्या आणि लसणाच्या पुढे 1-2-4 घेतले द्या आणि जिरे 1 चमच्याभर टाकणार आहे. तर आता एक खोबरं चांगलं आपलं तांबूस कलरवर भाजलं आहे. आम्ही गॅस बंद करणार नाही. लई जास्त भाजलं का कडवट लागतं. तर आता ही मिक्सरमध्ये काढते मी. ही सगळं खडा मसाला ह्यात आहे. जिरं, बडीशेप, धन, लवंग, दालचिनी सगळंच आहे. तर आता ही गबरच खडा मसाला काढला आहे मी. लई बारीक केला नाही. तर आता ही काढून घ्यायची आणि तीळ आणि शेंगदाणं ही बी गबरच काढायचं आहे आपल्याला. तर आता ही तीळ आणि शेंगदाणं पण जरा गबरच काढलेत मी, लई बारीक केलं नाही. तर आता ही लसूण आणि कांदा तर आता ही लसूण कांदा बी असा गबराच काढला आहे मी, लई बारीक नाही केला. तर आता ह्या 2-4 मिरच्या आहेत त्या आणि हा ते खराब झाला. आणि लसूण आहे, थोडं जिरं टाकते मी. एक चमचा जिरं टाकले. तर आता ही मिरच्या, लसूण, जिरं थोडं मी गबरं काढून घेतले. कोथिंबीर घेतलेले आहे पण मी आता ही कापून टाकणार नाही यात, मी ह्यात नाही टाकते. तर आता ही खडा मसाला आपण गबरा काढलेला ही टाकून घेते यात. आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. एक चमचा लाल तिखट टाकते. काश्मीरी मिरची 1 चमचा टाकते. चमचा 1 हळद 1 चमचा टाकते हळद. एक चमचा चवीपुरतं मीठ टाकते. तर आता ही
सुका मसाला, खोबरं, खडा मसाला सगळं मिक्स केले. आता ही कांदा बी ह्यात टाकत्या. तर सगळं ही एक जाग करायचं एक जीव ह्याचा. आता मी बेसनचं पीठ वैरून घेते. बेसनचं पीठ वैरून घ्यायला तेल टाकते 1 चमचा. थोडा हिंग टाकते यात. आता ही मिरची, लसूण, जिरं मागं काढलेलं आपण काढून घेते. चमचा हळद टाकते. मग मी कोथिंबीर टाकली नाही, कापून घेतली. आता मी फोडणीला टाकते. त्यातून आता पाणी ओतून घेते. आपल्याला बेसन किती काय करायचं या हिशोबानं पाणी ओतून घ्यायचं. तर आता मी चवीपुरतं आता मीठ टाकते. तर याला तर आता आपली चटणी मीठ चांगलं शिजले. आता मी पीठ वैरून घेते. तर आता ही मसाला आपण सगळा करून घेतलेला आहे. बेसनचं पीठ वैरून घेतलं आहे. तर मी यात थोडी कोथिंबीर टाकते कापलेली. बेसनचं पीठ आपलं लय गार होऊ द्यायचं नाही. थोडं सोमनी आहे तोवरकाच हे सुती कपडा घेतलेला आहे मी, रुमाल पाण्यात भिजवून ताई पसरून घेतला आहे. आता ह्याच्यावर बेसनचं पीठ टाकते मी. थोडं गरम गरमच आहे. ओळखतोय हाताला पाणी घ्यायचं. हे असं थापून घ्यायचं.
गार झालं का मग ती पसरत नाही, तर गरम गरमच थोडं पसरून घ्यायला लागते. मी केले तशा मासवड्या करा तुम्ही बी, बघा कशा लागते त्या चवीला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आता मी मसाला याच्यावर टाकून घेते. तर आता हे असं करायचं, हे असं असं दाबायची. अशी दाबायची. तर आपली आता ही मासवडी तर मी आता थोडं तीळ टाकून घेते ह्याच्यावर. थोडी कोथिंबीर पण टाकून घेते. तर आता ही कापून घ्यायची आपण अशी. तर ह्याला रस्सा करायचा आहे, ही अशी कापून घ्यायची. तर मी आता रस्सा बनवायसाठी एक टोपान तेल टाकते. तर यात आता मी जिऱ्यात 2 दाणं फोडणीला टाकणार नाही, आणि धना पावडर एक अर्धा चमचा टाकते, हळद एक अर्धा चमचा टाकते, काश्मीरी लाल मिरचीची पावडर एक अर्धा चमचा टाकते. तर आता आपण मासवड्याला सगळा मसाला केलेला होता ना,
त्यातलाच मसाला ठेवायचा असतो या. ते आता ह्याचा वापरायचा रस्सा बनवायला. हां जास्त करू. तर आता मी पाणी ओतून घेते मला. आपल्याला जास्त करायचं असलं तर अजून लाल तिखट टाकायचं. आपल्याला ते आहे त्या मसाल्यात तेवढंच करायचं असलं तर मग आपण टाकलेलं आहे लाल तिखट, तर परत टाकायची काय गरज नाही. तर मला आणि जरा टाकायला लागते. मी जरा जास्तच रस्सा करायला आले. एक अर्धा चमचा होईल टाकते लाल तिखट मी. याला उकळी आली की शिजलं चांगलं. आपल्याला खायच्या वक्ताला वाटीत रस्सा घ्यायचं, त्यात मासवडी ठेवायची, भाकरी संग खायची. लय भारी लागते रस्सा हे. एकदा करून खाऊन बघा. मासवड्या आहे त्या प्रत्येक व्हिडिओवर, कुणाच्या कशा कुणाच्या पद्धतीच्या कशा. तर मी आता केल्या बघा अशी अशी करून बघा. मसाल्यात आपण बघा मीठ टाकलेलं आहे, पण आता व्हायचं थोडं टाकते आणि कोथिंबीर बी टाकून घेते.